कुटुंबाची देखील भेट घेतली, आता पोलीस स्टेशनला देखील भेट दिलेली आहे. काय एकंदर या केसबद्दल आपलं मत? मी पहिल्यांदा कुटुंबाची भेट घेतली आणि कुटुंबाला मी पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने संवेदना त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी व्यक्त केल्या की आम्ही जो प्रदीप नागपाजे आहेत आणि त्यांच्या मिसेसला जी दुर्घटना झाली त्या संदर्भात आम्ही प्रदीप नागपाजेंशी बोललो आणि त्यांनी त्यांचं सगळं जे दुःख आहे ते त्यांनी आमच्यासमोर सांगितलं. ज्या तऱ्हेने ती घटना झाली सकाळी 5:30 वाजता क्रॉफर्ड मार्केटवरून ती लोक मच्छी घेऊन चालले होते. शांतपणे 50च्या स्पीडने गाडी चालली होती आणि मागून एका गाडीने येऊन त्यांना धडक दिली. त्यावेळेला त्यांनी त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांची मिसेससुद्धा त्यावेळेला सांगत होते की आमचं काय नुकसान केलं, थांब. परंतु त्या मुलाने ती गाडी न थांबवता ती गाडी अजून पुढे भरधावेदावाने घेऊन जाऊन ती गाडी, मला तुम्हाला माहिती आहे की मग वरळी सिलिंगच्या इथे ते जे आहे ती बॉडी, तो मृतदेह तुम्हाला त्या ठिकाणी सापडला. आता जेव्हा आम्ही घटनाक्रमाची पूर्ण ज्यावेळी आम्ही ऐकला, आम्ही पोलीस स्टेशनला यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो की ज्या वेळेला त्यांनी ती गाडी थांबवण्यासाठी त्या बोनेटवरती हात मारला तेव्हा त्या महिलेने पण सांगितलं थांबा, तुम्ही आमचं किती नुकसान केलं आहे, पूर्ण रस्ते आमची कोळंबी झाली असं ती महिला त्या मुलाला बोलते. पण त्या मुलाने कुठेही थांबलं नाही, त्याने गाडी ही आहे ती भरधाव नेलेली आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की हा जो पूर्ण प्रकार आहे हा हिट आणि रनचा प्रकार नसून हा मर्डर आहे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे की त्यांनी इंटेन्शनली ती गाडी पुढं नेली. आणि त्या ठिकाणी आम्हाला आता आम्ही जी माहिती घेतली आणि आम्हाला जे CCTV फुटेजबद्दल जी पेपरामध्ये आम्ही माहिती वाचली होती आणि आता आम्ही जी माहिती ऐकली ती तर अजून शॉक करणारी आहे. माझी अपेक्षा आहे की आम्ही त्यांना सांगितलं की CCTV फुटेज जे आहे ते त्या लोकांना मिळालं पाहिजे. प्रदीप नागपाजेंचा त्याच्यावरती पूर्णपणे अधिकार आहे, मीडियाला ते मिळालं पाहिजे. कारण ज्या वेळा महाराष्ट्रामध्ये हिट आणि रनच्या ज्याही केसेस झाल्या त्यानंतर स्वतः पोलिसांनी ते जे फुटेज आहे CCTV फुटेज ते मीडियाला, प्रसार माध्यमांना आणि त्याचबरोबर कुटुंबाला देण्याचं काम केलेलं आहे. दुर्दैवाने या केसमध्ये ते अजूनही त्यांना मिळालेलं नाही, ते दिलं गेलं पाहिजे. कारण जी माहिती आता त्यांनी जे सांगितलं सुद्धा, जी त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं किंवा ज्या माहिती आलेली आहे की देशामध्ये आक्रोश झाला असता मोठ्या प्रमाणामध्ये की नंतर स्वतः उतरून ड्रायव्हरला बसून आणि पुढे काय प्रकारचं करण्याचं झालं आहे का. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की CCTV फुटेजावरती प्रदीप नागपाजेंचा अधिकार तो त्यांना मिळण्यात यावा. या केसमध्ये 301 आणि 103 आणि 302चा गुन्हा लागावा, मर्डर म्हणून ही केस त्या ठिकाणी नोंद करण्यात यावी असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि आम्हाला अपेक्षा होती की मुंबईच्या पोलिसांचा जो आहे तो आम्ही नेहमी उल्लेख करतो की स्कॉटलंड यार्डनंतर जर कोणाचं पोलीस असेल तर ते मुंबई पोलिसांचं स्थान आहे. दुर्दैवाने 3 दिवस ती व्यक्ती न भेटल्यामुळे आता त्यांनी सांगितलं की ते बारमध्ये गेले, जुहूमध्ये एका बारमध्ये त्यांनी जे आहे ते 18,000चं बिल करून मद्यप्राशन केलं. परंतु आता ते 3 दिवसानंतर पुन्हा भेटणार आहे का त्यांच्या रक्तामध्ये नमुने, हा सुद्धा आमचा त्यांच्यासाठी मूलभूत प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्याचा लवकर जे आहे त्याचा शोध व्हायला पाहिजे होता, ही सुद्धा आमची मागणी. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला ज्या वेळेला आम्ही बघतो त्यावेळी आम्हाला दिसलं की त्याच्यावरती कोणाचं राजकीय हस्तक्षेप आहे का मोठ्या प्रमाणामध्ये. आता मला प्रदीप नागपाजेंनी सांगितलं की त्यांना कोणी शासनाच्या वतीने कोणी बोलवलं नाही, कोणी विचारपूस सुद्धा केलेली नाही किंवा त्यांना काही त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचे विचारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे याच्यात राजकीय हस्तक्षेप आहे का. आणि आम्ही त्यांना असंच सांगितलं की अशा प्रमाणामध्ये काल नागपूरची घटना बघितली, पुण्याची आणि मुंबईची घटना बघितली तर सर्वसामान्य माणसांनी, गरीब माणसांनी रस्त्यावर चालणं किंवा निघणं हे आता मुंबईसाठी म्हणा किंवा पुण्यासाठी म्हणा किंवा नागपूरसाठी म्हणा सुरक्षित आहे का. जर अशी श्रीमंतांची मुलं जर गरीब आणि मध्यमवर्गीय माणसांना उडवत असतील आणि त्यानंतर सुद्धा 3-3 दिवस ते भेटत नसतील आणि त्यांच्यावरती जे गुन्हे लावले जातात ते गुन्हे ज्या तऱ्हेने पाहिजे त्या तऱ्हेने लागत नसतील तर योग्य नाही आहे. आमचं म्हणणं आहे, आम्ही त्यांना सांगितलेलं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही त्या गोष्टी करतो. कारण आम्ही ज्या गोष्टी सांगतो त्या पुराव्यासकट आणि त्या गोष्टीला ऑथेंटिकपणे वकिलांच्या माध्यमातून सांगून आणि येणाऱ्या काळात आम्ही ती लढाई लढण्याचं काम करणार. काय वाटतं, कारण त्या गाडीचं नंबर प्लेट आणि जो सिम्बॉल होता गाडीचा तो देखील हटवण्याचा प्रयत्न केला. पोलीस स्टेशनला ते गाडीचा सिम्बॉल पुसत होते. हे काय तर मी सांगायची गरज आहे का, तुम्हीच लोकांनी व्हिडिओमध्ये काढलेलं आहे. आणि बरोबर आहे, असं आहे की CCTV फुटेज का बाहेर येत नाही आहेत, कोणाच्या दबावतंत्रामुळे ते ठेवलेलं आहे. ज्याही हिट आणि रनच्या केसेस झाल्या त्याचं CCTV फुटेज आलं ना प्रसारण माध्यमांकडे, त्यांच्या कुटुंबाला तर ते मिळालं पाहिजे. पण दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबाला मिळालेलं अजून मिळालं आहे का कोणाला, ते अजून कोणाला माहिती आहे की त्या कशामध्ये काय घटनाक्रम झाला. कारण ते अजूनही देण्याचं काम झालं नाही. कोणाच्या राजकीय दबावामुळे हे सगळं चाललेलं आहे. आम्ही तोच प्रश्न विचारला. आम्ही ज्यावेळी ह्या प्रकरणाकडे बघतो तेव्हा कोणाचा ना कोणाचा तरी राजकीय दबाव आहे असं आमचं म्हणणं आहे. खरं तर ती गाडी त्यावेळी थांबायला पाहिजे होती, पण ती न थांबवता जाणीवपूर्वक ती गाडी पुढे नेली, पुढे ड्रायव्हरला बसून त्या ठिकाणी काम झालं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या जे आहे ते पूर्ण चौकशी होऊन त्यांच्या पहिले तर 302चा गुन्हा व्हायला पाहिजे. आमचं म्हणणं आहे हा हिट अँड रन नाही आहे, हा मर्डर आहे. आणि त्यामुळे 103 आणि 302 हीच मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.